एक तरी सकाळी सकाळी डोळा उघडता उघडत नाही आणि ह्या पोरांचं नक्करं बघा. रोज नाश्त्याला वेगळं काहीतरी पाहिजे असतं. तोच नाश्ता रिपीट नाही झाला पाहिजे. आता काय बोलायचं सांगा. शास्त्रज्ञांनी पण जेवढे शोध लावले नसतील की नाही तेवढे शोध आपल्या आयांना लावावे लागतात, बरोबर की नाही. चला आज एक नवीन शोध दाखवते. ना इनो ना सोडा ना दही, काहीच न घालता झटपट डोसे कसे होतात ते बघूया. त्यासाठी 1 वाटी मसूरची डाळ पहिल्यांदा 15 ते 20 मिनिटं भिजत घालायची. नंतर मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ घ्यायची, त्याच्यात अर्धी वाटी रवा घालायचा, एका टोमॅटोच्या फोडी करून घालायच्या, 1 चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाणी घालून की नाही हे मिक्सरला सगळं फिरवून घ्यायचं. मग एका भांड्यात हे बॅटर काढून जरा फेटून घ्यायचं. डोश्याच्या तव्याला तेल लावून घ्यायचं. तापल्याला तव्याला की नाही पाण्याचा शिंतोडा मारून पहिल्यांदा जरा गार करायचं. मग जेवढं होईल तेवढं पातळ डोसे करायचे. डोसा पलटायची अजिबात घाई करायची नाही. मीडियम आचेवर डोसा चांगला खरपूस होऊ द्यायचा. अगदी कुरकुरीत लागतात. मग तर चटणी करायची तर मग झंझटच नाही. चटणी असली काय आणि नसली काय फरक पडत नाही. असं पण खूप भारी लागतं हे. तर पोरांनी हे डोसे केचप बरोबर एन्जॉय केले. एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.